नमस्कार. काल 14 ऑगस्ट 2026 रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळ्यांना जे सजेस्ट केलं, सांगितलं त्याप्रमाणे विभाजिका स्मृती दिवस असा कालचा दिवस आपण त्या ठिकाणी काही कार्यक्रम करून नागरिकांपुढे हा विषय मांडावा आणि फाळणीचा जो इतिहास आहे, फाळणी जे वेदनादायक, फाळणीची वेदना जी आहे ती वेदना आपण लोकांपर्यंत पोचवली पाहिजे, लोकांची लक्षात ठेवली पाहिजे. आपण स्वातंत्र्य दिवस हा स्वातंत्र्य म्हणून उत्साहाने साजरा करतो, तर तो स्वातंत्र्य दिवस जो होता त्याच्या आदला दिवस किती जणांना दुःखदायक केलेला आहे याची जर आठवण झाली आणि त्याच्याकरता आपण पुन्हा एकदा आपलं जे ध्येय आहे ते म्हणजे आपल्याला पुन्हा अखंड भारत पाहिजे. कारण अखंड भारत नसल्यामुळे काय काय अडचणी आहेत, काय काय प्रश्न आहेत ते आपण नेहमी भेटून बघत असतो. त्यामुळे आत्ता काल जो रात्री कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. त्याच्या आधी स्थानिक नगरसेवक व भाजपाचे जुने कल्याण मंडळ अध्यक्ष श्री धाकरस यांनी आपला विषय मांडला. त्याशिवाय या कार्यक्रमाला आपल्या नगरसेविका हेमाताई पवार तसेच बाकीचे मान्यवर उपस्थित होते. तर आपण तो कार्यक्रम बघावा अशी मी आपल्याला विनंती करतो. काश्मीरचा प्रश्न फिरत कोणी ठेवला? पंडित जवाहरलाल नेहरूंनी ठेवला. सरदार वल्लभभाई पटेलांनी सर्व संस्थानं खर्च केली, सगळ्यांचं विलिनीकरण केलं. पण पंडित जवाहरलाल नेहरूंनी आग्रहाने म्हटलं नाही, काश्मीरचा प्रश्न मी मिटवू शकले नाही. आणि त्याचे दुष्परिणाम आजही आपण भोगतो. आजही आपल्याला या काश्मीरच्या समस्यांना सामोरं जावं लागतंय. मी काश्मीरमध्ये आता गेलो होतो, त्याला आता कळा लागलेला आहे. जे थोडे हिंदू समाजाचे लोक आहेत, आपल्या वैष्णवीला घेऊन जाणारे घोडे मुस्लिम समाजाचे लोक आहेत. मी त्यांच्याशी संवाद साधला, त्याला सांगितलं 370 कलम म्हणजे काय आहे. 370 कलम म्हणजे काय तुम्हाला सांगतो मी. आपल्या कल्याणमध्ये आरटीची ऍडमिशन मिळतं, आरटी राईट टू एज्युकेशन. आपल्या हिंदुस्थानमध्ये कायदा आहे आरटीई. जी गरीब जनता आहे, एससी एसटी आणि इकॉनॉमिकल बॅकवर्ड आहेत, त्यांना आपल्या चांगल्या शाळेमध्ये ऍडमिशन मिळते, 25% रिझर्वेशन आहे. हा कायदा पूर्ण देशामध्ये लागू आहे. पण काश्मीरमध्ये नव्हता का? तर तिथे 370 कलम होतं. 370 कलम असल्यामुळे मोदी साहेबांनी इम्प्लिमेंट केलेली एक गोरगरीब जनतेकरताची योजना ही त्या काश्मीरमध्ये नव्हती. आता त्या काश्मीरमध्ये या योजनेचा आम गरीब माणूस, म्हणजे मी ज्या घोड्यावरती चालवतो फारुख नावाचा तो घोडेस्वार होता. 25 वर्ष तो घोडा चालवतोय. 8 वर्ष पिट्टूचं काम केलं, बाकीचे वर्ष घोडा पण भाड्याने घेतला त्यांनी. त्याला सांगितलं बाबा मोदी साहेबांनी योजना आणलेली आहे, घोडा पण घेण्याकरता तुम्हाला कर्ज मिळेल. तू तुझ्या बायकोच्या नावावरती कर्ज घेतली, तुला 50% सबसिडी सुद्धा मिळेल. तुझ्या मुलाला, तुझ्या नातवाला तुझा काय चांगल्या शाळेत शिकवायचं असेल तर या आरटीईचा फायदा होणार आहे. ज्या गोष्टी त्यांच्यापर्यंत जातच नाहीत, ज्या गोष्टींची माहितीच नाही, म्हणजे फाळणीपासून आजपर्यंत एका विशिष्ट समाजाला आपल्या या प्रवाहामध्ये येऊ दिला नाही. आपल्या संघाविषयी द्वेष, भारतीय जनता पार्टी द्वेष, सत्ताधाऱ्यांविषयी द्वेष, अशा प्रकारचं कृत्य त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांनी केलं. कम्युनिस्ट त्यांनी देखील हीच भूमिका बजावली. कम्युनिस्ट कधी आपल्या भारताच्या हिताचा विचार करत नाही, नेहमी परक्यांचा विचार करतात. आणि त्या फाळणीच्या वेळेला देखील कम्युनिस्ट देखील बिळामध्ये जाऊन बसले होते. नेहरू बसले होते, गांधीजी बसले होते, त्याचे सगळ्या बगल बच्चू इंदिरावर लपून राहिले होते. पण त्या फाळणीमध्ये हिंदू, शीख, इसाई यांचा लढाई सोडवण्याकरता कोणी पुढे आलं नव्हतं. म्हणून एवढा कत्तली झाल्या, 15 लाख लोकांच्या कत्तली झाल्या. ट्रेन भरून रक्ताचे सडे आपल्याकडे आलेले आहेत. हा इतिहास काळा इतिहास आहे. पण आपण सगळ्या जणांनी बघितलं, आज आपला जर अखंड भारत झाला तर कोणत्या प्रकारची समस्या राहणार नाही.
ब्रह्मकुमारीमध्ये पूर येतो आणि आपल्या भारतामध्ये त्रास होतो, नेपाळमध्ये पूर येतो आणि आपल्या भारतामध्ये त्रास होतो, बिहारमध्ये त्रास होतो. अशा प्रकारच्या त्या विभाजनाचे काही नुकसान, टेक्निकल नुकसान देखील आहे. कारण त्या नद्यांमध्ये डिव्हायडेशन झालेलं आहे, शेतीमध्ये डिव्हायडेशन झालेलं आहे, पर्वतांमुळे डिव्हायडेशन झालेलं आहे. कारगिलचा वार आपल्याला माहिती आहे, कारगिलचं वार आपल्या जवानांनी जिंकलं. त्या पर्वतांचं देखील विभाजन त्या विभाजनापासून झालं नाही. हा इतिहास आहे. म्हणून आपण आज सगळ्यांनी मिळून संकल्प करायचा आहे की आम्ही सगळेजण स्वप्न बघू. आमचा हा देश अखंड झाला पाहिजे. अखंड भारताचं स्वप्न प्रत्येक हिंदुस्थानी बघितलं पाहिजे. आणि आपला ताकद, हिंदुस्थानची ताकद ही केवळ आपल्या भारतामध्ये आता आपण मोदी साहेबांच्या नेतृत्वामुळे आज पुढे जगामध्ये आपण बघतो की एक सुपर पॉवर तयार झालेली आहे. बरं का, हे सगळे देश आपले एकत्र झाले तर आपण जगावरती 100% राज्य करू शकतो. अशा प्रकारची भूमिका आज आपण सगळ्यांसमोर नेणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातनं मी खरोखर अमित जाकरच आणि त्यांच्या पूर्ण टीमचं अभिनंदन करतो की त्यांनी आज टिळक चौकाच्या सारख्या ठिकाणी आज अखंड भारताचा दिवस, आपला आजचा डिव्हायडेशनचा दिवस, फाळणीचा दिवस म्हणून त्या ठिकाणी आपण सगळेजण जमलेलो आहोत. आणि आपण सगळ्या जणांनी संकल्प करूया निश्चितपणे या भविष्यामध्ये अखंड भारताच्या कार्यक्रमाच्या संदर्भात जे काही व्यूहरचना आखली जाईल, जे काही नियोजन केलं जाईल, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण सगळ्या जणांनी तन मन धनाने सहभागी झाला पाहिजे. तरच हे आपलं अखंड भारताचं स्वप्न पूर्ण होईल. आणि आपल्यावरती हा एक मोठा काळीमा, आजचा काळा दिवस, आजच्या दिवशी खरं तर पाकिस्तान स्वातंत्र्य दिवस मानवला जातो, पण तो स्वातंत्र्य दिवसापेक्षा आजचा आपण फाळणीचा दिवस म्हणून आपण आज दुःख व्यक्त करतो, नाराज व्यक्त करतो. पण अखंड भारताचं स्वप्न आपण सगळ्या जणांनी बघावं अशा प्रकारचं आव्हान मी आजच्या दिवशी करतो. भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय. पवार साहेब अतिशय अभ्यासू आणि प्रखर स्पष्ट बुद्धीपणे पूर्णपणे आपलं मुख्य प्रवक्ते करून प्रस्फीत झालं. मी आता 14 ऑगस्टला त्यांची आहुती झाली त्या नागरिकांची, त्यांना खऱ्या अर्थाने आपण श्रद्धांजली व्यक्त करू. त्याच्या आधी मी विनंती करेल की उद्या आपण सर्वांनी सकाळी 10 वाजता आपल्या अहिल्याबाई चौक, आपल्या भाजपचं जनसंपर्क कार्यालय आहे तिथे झेंडावंदनासाठी यायचं. 10 नंतर आपली जी उद्याची जी रॅली आहे, ज्या तिरंगा रॅलीकडे पूर्ण शहराचं लक्ष आहे, अतिशय जोरात जोमात आपलं घोषणा देत ती आपल्याला रॅली करायची. मी सन्माननीय देशमुख विनंती करतो की श्रद्धांजलीचे आपण जर बघितलं तर रामायणामध्ये आणि महाभारतात हिंदुस्थानचा अखंड नकाशा आहे. त्या नकाशाप्रमाणे आपल्याला अखंड हिंदुस्थान बनवायचा आहे आणि त्याची शपथ आपण दर 14 ऑगस्टला घेत असतो. तशी आता आपण घेत आहोत. त्याकरता ज्या वीरांनी रक्त दिलं, रक्ताचं पाणी केलं, अशा सर्व वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी म्हणून आपण 2 मिनिटं स्तब्ध उभं राहावं अशी नम्र विनंती आहे. ओम पूर्णमिदं पूर्णमदात् पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आता वंदे मातरम होईल.